घोडबंदर रोडवरील बंद यूटर्न लवकर सुरू होणार आहे. तुळशीधाम आणि हिरानंदानी मेळज परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठाजवळ बंद करण्यात आलेला यूटर्न पुन्हा सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तसंच परिसरातील अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचं देखील ठरलं आहे. काल या संदर्भात नागरिकांनी वाहतूक विभागाशी चर्चा केली. यावेळेस भाजपचे ठाणे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे हे देखील उपस्थित होते. या चर्चेतनं टीएमसी आणि मेट्रो बरोबर चर्चा करून मध्ये 2 बॅक टू बॅक युटर्न्स नियोजन केलेलं आहे. त्यांच्याकडनं बोलून आणि पुढचे जे जंक्शन जिथं मोठी स्पेस आपल्याला ब्रॉडर स्पेस मिळते त्या ठिकाणी ते एक फ्री युटर्नचं जंक्शन तयार करून आपण नियोजित केलं. फक्त वाहतूक कोंडी नव्हती, वाहतूक कोंडी पण होत होती आणि या ठिकाणी फॅटॅलिटी जास्त होत होती. म्हणजे किमान महिन्याला एक तरी फॅटल जंक्शन क्रॉस करताना व्हायचं, त्यासाठी ते बंद करण्यात आलं होतं. म्हणजे एक ब्लॅक स्पॉट तयार झाला होता. आता 5 वर्ष या ठिकाणी फॅटल झालेलं नाही, पण त्याच्यामुळे हा ब्लॅक स्पॉट निघून गेलेला आहे. आयुक्तांनी सांगितले गेले 4 वर्ष त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. प्रभाग क्रमांक 4 रहिवासी त्यांना आणि सर्व मोठमोठे गाव सगळं हा तुम्ही बघाल. यामध्ये मेळज असेल, तुळशीधाम असेल, निलकंठ पाम असेल, हे हाईट पार्कचं सोसायटी बाजूला आहे. यांना पण 2 किलोमीटर फिरून यावं लागतं. त्याच्यामुळे आज आम्ही ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि आमच्या डीसीपी साहेब शीर्षक हे इथं आलेले आणि त्यांनी खूप चांगला मार्ग काढलेला याच्यातनं. त्यांनी सांगितलंय की जूनच्या आतमध्ये मी तुम्हाला इथं युटर्न करून देतो. त्याच्यावरती ऑलरेडी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे आणि साहेबांनी शब्द दिलाय की जूनच्या आतमध्ये मी तुम्हाला हा रोड ओपन करून देतो.